शांती ब्रह्म एकनाथ महाराज आज आपल्या लिंबोडी गावामध्ये सर्वांच्या परिचित आणि आमच्या मित्राच्या आई लहानूबाई जनार्दन आंधळे यांच्या जाण्यामुळं संपूर्ण परिवार, नाते संबंधित ग्रामस्थ सर्वांना ते अतुल तिकडे पुढे अधिक आहे. अगदी गरीब कुटुंब सगळ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी माणसं, त्यामध्ये त्या घराण्यामध्ये रामभाऊच्या पोटी जो मुलगा आहे, सुंदर मुलगा आहे, कुणी कन्या पुत्र होती जी सातवी घराचं तुझं नाव तयार करणारा मुलगा आहे. त्याची आजी आहे. आजोबाची सेवा त्यांनी केली आणि आजीची सेवा केली. तशीच आमची बहीण तिथेही या कुटुंबावर लक्ष तुम्ही आजीनाथ हा आमच्यापेक्षा लहान आहे, गोरकराने बरोबर आहे. तिघजण भाऊ, राम भाऊ, गोर, आजीनाथ. भगवंताच्या कृपेने कधी कधी दुःख येतं, दुःखातून सावरण्याची ताकद त्यांनी आज दुःख झालेलं आहे, त्यातून सावरण्याची शक्ती भगवान प्रभू रामचंद्रांनी द्यावी अशी कामना करतो आणि सेवेकडे वळतो. प्रत्येक माणसाचं आयुष्य ठरलेलं आहे. आयुष्य किती असावा मर्यादा ठरलेली. काही आयुष्य भरपूर असतं, त्या आयुष्य खूपच नसतं. काही आयुष्य कमी असतं, खूप भरपूर असतं. ज्ञानोबाचं आयुष्य कमी आहे, जगाची माऊली होण्याचा अधिकार आहे. तुकोबाराला आयुष्य कमी आहे, पण जगाचा जगद्गुरु होण्याचं भाग्य त्यांच्या पदरात पडलेलं आहे. आयुष्यावर काही नाही. काही माणसं खूप चांगले वागतात, कमी दिवस जगतात पण चांगलं वागतात. काही माणसं भरपूर दिवस जगतात. आयुष्य प्रत्येकाचे कागद पाहिजे का? कुणाला कमी असेल, कुणाला जास्त असेल. कागदानी पेटन लोक तसं बाईंनी घरी पतीची सेवा केली. 2000 आजारी होते, संपूर्ण घर त्याचे सेट होत. ते गेले, त्या खचल्या. आधार गेल्यावर माणसं खचत असतात. पती गेल्याच्या नंतर त्यांना जाऊन तरी काही रोजगाराला जाऊन दोन्ही कोणी झालं असत. त्या खचल्या. शरीर कसं सांभाळावं आणि कसंही सांभाळलं तर शेवटी एक दिवस काळाच्या तडाख्यात जातात. म्हातारपणात तुम्ही काजू खा, बदाम खा, प्या, काही फरक पडत नाही. शरीर तयार करण्याचा ठराविक कालावधी म्हणून या कुटुंबातून एक आईचं मातृत्व गेलेलं आहे. एक आई आपल्यातून हरपलेली आहे. ते जाण्यामुळं संपूर्ण कुटुंबाने तुम्ही त्यांचे भाऊ होते का? आहे ना. ज्ञानोबा तुकोबा या दुःखातून सावरण्याकरता अनेक अभंग आहेत. परिमळ गेलिया आयुष्य शेवटी तीरतायचा. नाही नाही असते थोडीफार. काय आता थोडंफार नाही. हा नाही, तुम्ही बरोबर केलं. पुढं
ते बी रडून रडून तिथे बी आणून द्यायला हा काय माहिती बरोबर आहे, बरोबर सुगंध गेला आता तिला आणून देतो नाही 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 बरोबर आहे. आम्हाला नाही का आमचं उदर पुरं भरलेलं आहे. आहे ना सुगंध बरोबर गेला बरोबर. तिथे पाक्या सुकच चालतात नाही सुरुडीचे होते ना पहिले पाण्यात बुडलं तर चौथं आहे ना पैठणला होते का असं आहे का चुकलं की त्या बरोबर चुकल्या तसं आयुष्य संपलं की तुम्ही किती प्रयत्न करा काही होत नाही महाराज त्याला केस पांढरे झाले की त्याच्या पुढे काही पर्याय नाही दात पडतात ऐकायला कमी येतं दिसायला कमी येतं डोळपाणी बोलली होते ती अवस्था येईपर्यंत सावध झालं पाहिजे. हा काल आलो प्रत्येकाला येते का ही अवस्था गावाकडे काय काय आता काम नाही काही नाही आपल्या इकडेच इकडून इकडे निघायचं हा साधलाही शकत नाही नाही रात्री काय इथं वैताग लागेल इथं लय खडे इथं खतरनाक हे उठून उठूनच बसतो बसू साधू अवताराचे दुःख काय चाललंय? भोगावं लागतं. काल सामान्य जीव अवतारला आला की दुःख फेडावं लागतं. कारखान्यावर आले का भोगायची काय आहे? तर पुण्य पाच सुद्धा माणसाला फेडावं लागतं. लवकर आले का पाप फेडावं लागतं. बंद झाला कारखाना आणि म्हणून मनुष्य जीवनाचे या जीवनामध्ये माणसाला मुक्त होता येतं. या जीवनामध्ये सुख घेता येतं आणि याच जीवनामध्ये इहलोकीचा प्रवास करून वैकुंठाला जाता येतं. या जन्मात स्वर्गाला जाता येतं. हा जन्म अनेक मार्गाने जाता येतो. काय जर केवळ बंद झाला विचार करा उठा उठी नाम धरा कंठे विठोबाची तयाच्या चिंतने करतील कृती आणि जळतील राशी पातकांच्या काय केलं पाहिजे काही कार आहे काही कार बाहेर कार आहे काय नाही नाही सगळं आणलं गुन्हे जरा तिथं इकडंच पाहिजे होतं खरंच लय भारी झालं नाही ना ही जागा चांगली पकडली काय टेन्शन नाही. कुठं जायचं पुण्य शिल्लक असल्यावर स्वर्गात राहता येत किती दिवस राहता येतं ते पुण्य संपेपर्यंत स्वर्गात राहायचं पुण्य संपलं मग मनुष्य तुमच्या आजीचं ते भाव आहेत का ते आता बोलत आहे ना आहे ना पाटसरचे सुरुडीचे ना दोन भाव आहेत का हां दोन आहेत का हा ते दाखवलं ते बरोबर आयुष्य राहिलं 50 60 70 50 60 काय बदललं काय झालंय काळ आयुष्य भरपूर होते हजार वर्ष आयुष्य असलं 100 वर्ष आपल्या वेळेला खालचं वर्ष कळत नाही 100 वर्ष आपले सुखायला जात नाही आणि आयुष्य वाढलं कसं होईल आयुष्य कमीच पाहिजे म्हणून
या मृत्यू लोकात आल्याच्यानंतर माणसाला जर कळलं नाही तर किती दिवस जगा काय उपयोग होत नाही महाराज. इंग्रजी महाराज सांगायचे 2 प्रवासी प्रवासाला निघाले. एकाने भाकरी बांधून घेतल्या. विचारलं काय घेतलं तुझे टॉपच चांगला आहे ना, टॉपच चांगला आहे. भाकरी काम येते का सगळं काम येते दोन्ही मिळेल. कामी येते केलं पाहिजे. काय काय कामी येते केलं पाहिजे. ते कामाचं असतं काही नाही कामाचं काही करावं लागतं तरी काही गोष्टी कराव्या लागतात जीवनामध्ये आणि काही कराव्या लागत नाही. काही गोष्टी आपोआप होतात. परमार्थात करावा लागतो. प्रपंच होतात. प्रपंच होतात. अजून बऱ्याच लोकांना प्रपंच काय आहे काय आहे प्रपंच. या प्रपंचाकडे सुखवराची जर दृष्टी पाहिली तर सुखवराची शब्द आहे राजा मेला. तुकोबराय सांगतात आजा मेला 15 मेला. बाप मसना गेला रे. किती जण गेले 3. आणि देखत देखत ना तू पण तू ऐकायचा झाला रे 5 पिढ्या गेल्या. या काळाच्या ओघामध्ये दृष्टिकोन लागू नये. या खातर राहिलं पाहिजे कोणती म्हातारा काय वाट पाहतात. काय दुःख दिले. काय प्रत्येकाची वाट पाहतो. पण ती वेळ आली की जावं लागतं. कधी कधी माणसं बदल करतात. रावणाने सुद्धा मरण नको. देव म्हटले बाबा सगळ्यांना मरण तुला मरण करू का रावणा तुला सुद्धा मरावं लागणार आहे. योग्य वेळ आली की तुलाही मरावं लागणार आहे. हिरण्यकशिपू म्हणला तेव्हा मलाही मरण नको. जेव्हा सांगितलं बाबा मरण तर येणार आहे. पण यारी नको तरी नको असं काही मागायचं असं मागून घे. हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाकडे असं मागितलं तुम्हाला घरात मरण नको. हा ते महाराज गरम गरम होते. तिथं ऊन जास्त आहे. तिथं खरं तर असं रिलॅक्स मध्ये गेलं पाहिजे. खाली नाही परत पोल करू ते बकेट इन पाणी टाकू. नाही बकेट आणि बकेट वर आणि वर ठेवू. पंचा नाही फक्त जातात. शर्ट काढून ठेवू आणि ते पंचा घेऊन जा. पंचा नाही लगी. हा जा इकडे पाठीमागं. हा खाली गेले तरी चालतंय. काय नाही दिसत नाही काय नाही. जपून काटे बिटे असतील खाली.
का झाड नाही उरला सगळीकडे तो खंबात आहे का खंबात आहे का म्हटलं भक्त पडला तुला खंबात भरपूर जागा आहे. खंबात नाही वाढलेला आहे. आता देव खंबात आहे म्हटल्याबरोबर ते हे सगळं कोणी वाढलं. खांबावर जात, मारी माझं पुढं चाललं खांबावर काय वाढलं दादा लवकर घेऊन जा त्यांना 2 बकेट वरती येऊन द्या अंगावर जागून खांबातून नारायण प्रकट आणि त्यानं जर सिंहाचा अवतार धारण केला त्याला सिंहाचा आहे बरं शरीर देवाचं. काढा फक्त वरचं आता नाही बोललं हो द्या तिथं तिथं बसा 2 पाव लावून गाळ असले है ना. आता उन्हात थांबा म्हणजे काय आहे जरा पाण्याची सोय आहे तुमच्या गावाला मुबलक. काय झालं बस 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 पॅन्ट वर वाढा आता पॅन्ट थोडी थोडी पॅन्ट वर वाढा बस बस निघायचं नाही ना. आणि